ऊस झालाय आणि ह्या भागात प्रामुख्याने ऊस शेती होते। तुम्हाला आठवतं का 2010-11चा काळ अक्षरशः ऊस पिटवून दिलं होतं आपण, कारण या तालुक्यामध्ये फक्त 2 कारखाने होते आणि शिंदे साहेब हे दोन्ही कारखाने आमच्या ड्राय भागातील ऊस उचलत नसायची, कारण आमच्या या भागातल्या लोकांना कधीतरी पाऊस पडायचा आणि 2 वर्षातनं 4 वर्षातनं ऊस व्हायचा आणि त्यावेळेस इथला ऊस रखडला जायचा, कारण त्या कारखान्याची कॅपॅसिटी क्रशिंगची कमी होती आणि प्रामुख्याने जो पूर्व भाग आहे बागायत भाग आणि साखरवाडी परिसरातला ऊस तो पहिला उचलायचे आणि अक्षरशः मार्च महिना आला आणि आम्हाला पाणी नसायचं आणि पाणी नसलेला ऊस अक्षरशः दशी पडायची, वजन हलका पडायचं। आता रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना निवडून दिलं, निवडून दिल्यानंतर या नेतृत्वानं काय केलं असेल, त्यांच्या वडिलांचं एक स्वप्न होतं की फलटण लोणंद, फलटण पंढरपूर, फलटण बारामती रेल्वे। खासदारांनी पहिल्या 15 दिवसात फलटण लोणंद रेल्वे आपलं वडिलांचं स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण केलं। वडील खासदार आणि मुलगा पण खासदार होण्याचं भाग्य हे कोणालाही मिळत नाही आणि वडिलांनी बघितलेलं स्वप्न मुलांना पूर्ण केलं। ज्यावेळेस खासदार उभे राहिले 2019च्या लोकसभेला शब्द दिला या भागातील लोकांना, नेरा देवदारचं पाणी, त्या नेरा देवदारच्या पाण्याचं राजकारण काय सांगू तुम्हाला, धरण पूर्ण होऊन 25 वर्ष झाली परंतु तुमच्या आमच्या बांधाला नेरा देवदारचं पाणी अजूनपर्यंत आलेलं नाही। मग ह्या भागातील लोकांचा प्रामुख्याने विषय काय आहे, पाणी, आणि आपण या भागातील माणसाचा विषय पाणी आणि हा पाण्याचा प्रश्न दादांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदींकडे जाऊन, केंद्रीय मंत्री होते त्या मंत्र्यांना हवाई दौरा केला, कारण या 25 वर्ष झाले धरणाचा सर्वे झाला होता, धरण पूर्ण झालं होतं, परंतु त्यात एक नोंद केली होती की हे धरण पूर्णपणे भरत नाही, पूर्णपणे धरण भरत नाही। मग त्या लाभ क्षेत्रात जी जुनी गाव आहेत त्यांना ते पाणी बारामती, इंदापूर तिकडे जात होतं आणि आपलं फलटणचं 60% आणि तिकडे 40% होतं। गड्याने दार फिरवलं, 60% गेलं बारामतीला, 40% आलं फलटणला। मग पहिल्या 15 दिवसात काय केलं, नेरा देवदारच्या दाराचं दार फिरवलं आणि 50-60% पाणी फलटण तालुक्याच्या वाटेला आणलं, फलटण, माळशिरस, सांगोला, आणि 40% गेले इंदापूर, बारामती। पाण्याचा संघर्ष करणार नेत्यांनी सुद्धा नेरा देवदारच्या पाण्यासाठी पदयात्रा केली। मग आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेल्वे आणली। नेरा देवदारच्या कामाचा प्रत्यक्ष काम आज काळ तरडगाव त्या भागात लोखंडी पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय आणि त्या भागात ते पाणी येत्या काही दिवसात त्या पाण्याची काय होईल। आणि आपण सगळे बघायला गेलतो त्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय, परंतु तिथं पंप हाऊस आणि ज्या मोटर आहेत त्याचं सोलर पॅनलचं काम आणि मोटर बसवायचं काम त्या ठिकाणी राहिले। थोड्या दिवसात ते पाणी आपल्याला सुद्धा 1 TMC पाणी नेरा देवदार मधून धोंबलकवडीत जोड कालवा, देशातला पहिला जोड कालवा नेरा देवदार आणि धोंबलकवडी। ते पाणी तुमच्या आमच्या शिवारात जर सुटलं, एप्रिल आणि मे महिन्यात जर आपल्याला पाणी सुटलं तर इथं बसणारा कुठलाही माणूस, मला नाही वाटत शिंदे साहेब, प्रत्येकाचा 100-200 टन ऊस जाईल आणि आमचा शंकर चव्हाण तर 500 टनाच्या वर ऊस घालवत मेरेजवाडीचा। त्याच्यामुळे या भागामध्ये या पाण्यामुळे जी संपन्नता, या पाण्यामुळे जे वैभव उभं राहणार आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आलं, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जी स्वप्न बघितली खासदारांनी, की सर्व कामं, की सर्व स्वप्न पूर्ण करण्याची वेळ या ठिकाणी आणलेली आहे। आणि आज दादा ज्यावेळेस कुठलाही माणूस लोकसभेला हरल्यानंतर निकाल लागला, फलटण तालुक्याने दादांना काही कमी मतं दिली नाहीत, 20,000 मतं जास्त दिली।
परंतु आपला दगा फटका केला तो माशिरस, माढा आणि करमाळा तालुक्यांनी त्यांनी काय केलं, तिथला लोकल उमेदवार उचलला आणि आपला दगा फटका केला. एवढी कामं या भागामध्ये केली. या माणसाला, या खासदारांना नरेंद्र मोदींनी फोन करून विचारलं, राजा बेटा कैसा हुआ? दादांना प्रत्यक्ष मोदींनी फोन केला, निकाल लागल्यावर काय अडचण नाही, तुमच्यासारखा तरुण आणि उमेदीचा माझा 1.5 एकर ऊस मी पेटवला आणि नंतर मग कारखान्यानं उचलून नेला, साखरवाडी कारखान्यानं. लय वाईट परिस्थिती, फार वाईट प्रसंग बघितले. आणि मला वाटतं अमित रानवडेंनी मला मगाशी येताना उदाहरण सांगितलं, म्हणजे शिवाजीराव फडतरे होते. शिवाजीराव फडतरे तालुकाध्यक्ष होते काँग्रेसचे आणि त्यांचा ऊस 2010 साली का 11 साली पेटवून दिला अक्षरशः. अमित रानवडेचा त्यांचा ऊस अक्षरशः पेटवून दिला. आणि त्यानंतर ते दादांना म्हणलं, दादा अहो ह्या ऊसाचा काहीतरी पर्याय काढला पाहिजे. मग दादांनी मनाव घेतलं आणि लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना या ठिकाणी उभा केला. या भागातील तरुणांना रोजगार दिला. या भागातील सर्वसामान्य लोकांच्या बांधावर जाऊन स्वराज कारखाना या ठिकाणी ऊस उचलतो आणि या ऊसाला आपल्याला भाव मिळतो, वेळेवर पैसे दिले जातात. मला सांगायचंय, एखादा कारखाना उभा करणे, आपल्याला साधं घर बांधायचं म्हणलं तर आपली एक पिढी 2-2 पिढ्या जातात, पण त्या माणसाला घर बांधा येत नाही. पण कारखाना उभा करायचा, त्या मशिनरी आणायचा, त्याला रस्ते, त्याला जी स्ट्रक्चर लागतं सगळं, ती मशिनरी उभी केली, कोट्यावधी रुपयाचा भाग भांडवल लागतं. हे शून्यातनं विश्व निर्माण करणारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा म्हणजे लाथ मारत तिथं पाणी घालेल असं नेतृत्व आपलं आहे. 2019 साली या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या विश्वासाला ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागला, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्याची बैठक निसर्गाला बोलवली. कार्यकर्ते ढसाढसा रडत होते. अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी बेफामपणे रडत होते. पण जो माणसाचा एवढा मोठा पराजय झाल्यानंतर सुद्धा त्यांनी छातीवर दगड ठेवून कार्यकर्त्याला म्हणले, माझा पराजय झालेला नाही, आज तुमची जी उपस्थिती आहे त्या उपस्थितीने मला दाखवले आणि मला ऊर्जा दिली आहे की या पराभवातून उद्याच्या विजयाची नांदी करायची. दादांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती 6 महिने अथक परिश्रम केलो आणि योगायोगाने दादा हे आपल्या भारतीय जनता पक्षाचा आपला माणूस, आपला आमदार आपल्याला राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या ठिकाणी उभा करावा लागला. मला सांगताना असं वाटतं की घड्याळाच्या सुद्धा चिन्हावर सचिन दादा 11,500 मतांनी निवडून आले. आणि ज्या दिवशी सचिन दादा या तालुक्यामध्ये निवडून आले त्या दिवसापासून फलटण तालुक्यामध्ये, फलटण शहरामध्ये एक परिवर्तनाची, गावोगावचे कार्यकर्ते, गावोगावचे नेते मंडळी, गावोगावच्या सर्व लोकांनी निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा जो सपाटा लागला, त्याच पद्धतीने आज तुमच्या मिरजोडी गावामध्ये, तुमच्या दालवडी गावामध्ये जे कार्यकर्ते खासदारांवर विश्वास ठेवून या पक्षामध्ये येणार आहेत, त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, त्या प्रत्येक नेत्याचं सन्मान या ठिकाणी राखला जाणार आहे. त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या शब्दाला सोन्याची किंमत येणार आहे. त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं सांगितलेलं काम आणि वचनपूर्ती करण्याचं काम या ठिकाणी खासदार करणार आहे. मला सांगावं वाटतं की आपल्या भागामध्ये जेवढी कामं करायची आहेत, कुठलंच काम या ठिकाणी तुमचं राहणार नाही. प्रत्येक काम तुमचं, दिलेला शब्द, प्रत्येक कामाला जागणारा नेता म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा. या ठिकाणी दादा थोडाच वेळ देत आहेत. मला फोन आला की तुम्ही कार्यक्रम चालू करा, तोपर्यंत इथे शिंदे साहेब आपले
जयकुमार शिंदे सरकार, आपले भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आहेत, आमचे माजी संधी अधिकारी आलेले आहेत, विश्वासराव भोसले साहेब, ज्यांचा पूर्व भागामध्ये आणि प्रशासनाचा 40 वर्ष एक चांगला अभ्यास असणारा, सिस्टम मध्ये काम केलेला एक माजी संधी अधिकारी, आज कलेक्टर लेवलचं काम केलेला माणूस, भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करत असतात भोसले साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही सर्व कार्यकर्ते काम करतो। मी या ठिकाणी विनंती करेन